नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. "तू ही रे माझा मितवा" या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इथे वल्लरी म्हणत असते, की लक्ष्मीचा आशीर्वाद आहे ना आणि वाण ते लोखंडे बहिणीकडून आपल्या लावण्यालाच मिळाले बरं का आई. तेव्हा लगेच तो म्हणतो म्हणजेच अर्णव म्हणतो, की खरं तर लावण्य या घरची सून नाही ईश्वरी आहे आणि तिलाच हा लक्ष्मीचा आशीर्वाद मिळाला त्यावेळेला मग ईश्वरी पण गप्पच असते. कारण की ईश्वरीने जी काही पावलं दाखवलेली असतात ती लक्ष्मीची पावलं ही खरं तर देवीचीच असतात. तेव्हा आजी म्हणते, की "नाही, 1 मिनिट थांब जरा वल्लरी. खरं तर लक्ष्मी देवीचा आशीर्वाद आहे तो ईश्वरीलाच मिळाला आहे. कारण की ही जी लक्ष्मीची पावलं उमटली आहेत ना, ही लक्ष्मी देवी घरात आल्याचे संकेत आहेत. आणि हे जे काही संकेत आहेत ते फक्त ईश्वरीला मिळालेत. म्हणजे जे काही व्रत ईश्वरीने केले आहे त्यामुळे लक्ष्मी देवी तिच्यावर प्रसन्न झाली आहे, असं खरं तर आपल्याला म्हणता येईल." आणि हे म्हणत असताना आता इथे लगेचच पुढे आजी म्हणायला लागते, की काही वर्षापूर्वी असं झालं होतं, की जी लक्ष्मीची पावलं होती ना, ती अशीच सात्विकाने जेव्हा कोजागिरीचं व्रत केलेलं ना, तेव्हा ती आली होती. आणि आता काही वर्षानंतर असं झालंय, सात्विकाच्या बाबतीत जसं झालं होतं तसंच आता ईश्वरीच्या बाबतीत झालेलं आहे. आता असं जेव्हा लावण्य ऐकते, तेव्हा ती तिच्याकडे बघतच राहते आणि नंतर मग आजी म्हणते, की खरं तर लक्ष्मी देवीचा मान हा ईश्वरीलाच मिळाला आहे. त्यामुळे हे सगळं जे काही घडलंय ते ईश्वरीच्या बाबतीतच घडलेलं आहे. आणि म्हणूनच मला असं काही म्हणायला हरकत नाही आहे, की ईश्वरी तुला हे जे काही व्रत करायला दिलं होतं ना, हे व्रत अगदी तू व्यवस्थितपणे पार पाडलेलं आहेस आणि तू खरं तर हे व्रत पूर्ण केलं आहेस. असं म्हटल्यावर आता खरं तर ईश्वरीलाही खूप आनंद होत असतो. हे सगळं बघून तेवढ्यातच आता अर्णवला कोणाचा तरी कॉल येत असतो, म्हणून तो बाजूला जातो. ईश्वरीला आनंद होतो, की आजीने तिच्या या गोष्टीला अप्रिशिएट केलं आहे म्हणून. त्यावेळेला मग आता अर्णव बाजूला गेल्यानंतर आजी ही ईश्वरीला म्हणते, की "ईश्वरी, खरं तर देवीचा जो काही आशीर्वाद आहे तो हा तुलाच मिळालेला आहे. त्यामुळे हे घे, हे कुंकू आहे आणि या कुंकवाचा खरा अधिकार हा तुझा आहे फक्त. त्यामुळे हे जे लक्ष्मीच्या पायाजवळचं कुंकू आहे ना, हे तुझ्याच अधिकाराचं आहे आणि हे कुंकू तू घे." असं आता आजी ईश्वरीला बोलते आणि ईश्वरीला खूप आनंद होतो. परंतु आता लावण्या मात्र बघतच राहते, की पुन्हा एकदा ही ईश्वरी माझ्यासमोर जिंकली. तिनेच बाजी मारून नेली. त्यावेळेला आता लगेचच पुढे आजीला असं करताना पाहून वल्लरीलाही रागच आलेला असतो. वल्लरी पण तिच्याकडे अगदी रागानेच टक्कामक्का बघत असते. नंतर मग आता आजीला ती म्हणते, की "आजी, खरंच तुम्ही हे जे काही आज कौतुक केलंत त्यामुळे मला खरंच खूप बरं वाटलं. म्हणजे खरंच मला खूप चांगलं वाटलं." त्यावेळेला लगेचच आता ती म्हणते, की "तुला एक काय हे मिळालं आहे त्यामुळे जास्त हुरळून जाण्याची गरज नाही आहे. खरं तर तू या घरात आली आहेस म्हणून तुला असं वाटत असेल, की तू तुझा स्वीकार केला आहे या गोष्टीमुळे आईंनी, तर असं अजिबात झालेलं नाही आहे, लक्षात ठेव. तुझा स्वीकार अजूनही आईंनी केलेला नाही आहे. हे लक्षात ठेवायचंच तू." असं म्हटल्यानंतर आता ईश्वरी तिच्याकडे बघतच राहिलेली असते. तेव्हा आता आजी म्हणत असते, की "हां, ईश्वरी, ही गोष्ट मात्र खरी आहे. तुला असं वाटत असेल, की या घरामध्ये तुझा स्वीकार केलेला आहे, तर ते असं अजिबातच झालेलं नाही आहे. तू अजूनही नाचून म्हणून मला मान्य नाही आहेस. जरीही मी तुझं या बाबतीत कौतुक केलेलं असलं, तरीही एक गोष्ट तू विसरू नकोस, तू माझ्या मर्जीच्या विरोधात हे घरात लग्न करून आली आहेस. त्यामुळे अजूनही मी तुझा नाचून म्हणून स्वीकार केलेला नाही आहे. म्हणूनच तू एक गोष्ट कायमच लक्षात ठेव, किती काही झालं तरीही मी अजूनही तुझा स्वीकार केलेला नाही. म्हणूनच तू अगदी हुरळून जाऊ नकोस." त्यावेळेला आता आजी असं म्हटल्याबरोबर ईश्वरीला खूप वाईट वाटतं आणि ईश्वरी तिथून आता गुपचूप निघून जाते. लावण्या आणि वल्लरी खूपच खुश असतात. ईश्वरीला मात्र वाईट वाटतं, की पुन्हा एकदा आजीने तिचा अपमानच केला आहे. म्हणजे आजीने अजूनही ईश्वरीला सून म्हणून स्वीकारलं नाही, याचं तिला जरासं आता वाईटच वाटत असतं. त्यामुळे आता ईश्वरी ही तिच्या गणूबाप्पाजवळ जाते आणि तिच्या गणूबाप्पाजवळ जाऊन ते कुंकू ठेवते. ते तिला मानाने मिळालेलं असतं. परंतु आजीच्या बाबतीत जे काही आजी बोलली आहे ते तिला आठवत असतं. आजी तिला म्हणालेली होती, की "ईश्वरी, जरीही मी तुझं या व्रतामुळे कौतुक केलेलं, तरीही या घरात मी अजूनही तुझा नातसून म्हणून स्वीकार केलेला नाही आहे." आणि असं ऐकल्यानंतर आता ईश्वरीला मात्र खूपच वाईट वाटत असतं. तिला रडू येत असतं आणि ती आता तिथेच तिच्या देवाजवळ बसते आणि नमस्कार करत असते. आणि अर्णवच्या लक्षात येतं, की ईश्वरी रडते आणि तिला वाईट वाटलं आहे हे देखील आता त्याच्या लक्षात येत असतं आणि त्यालाही कळतं, की ईश्वरी ही खूप वाईट फील करते. आणि त्यानंतर मग आता हे सगळं होत असताना ईश्वरीला बघून त्यालाही वाईट वाटू लागतं. कारण आजी काहीतरी नक्कीच बोलली असणार तो गेल्यानंतर आणि तिथे लावण्य वल्लरी होत्या, त्यांनी काहीतरी काडी नक्कीच लावून दिली असणार, हे देखील अर्णवला माहीत असतं.
त्यानंतर मग आता हे सगळं होत असताना अर्णव हा ईश्वरीला म्हणतो की मिस इंदोर, मला माहिती आहे की तुला वाईट वाटलं असणार आहे हे सगळं जे काही घडलं आहे त्यामुळे, परंतु एक गोष्ट नक्की की कितीही काही झालं तरीही आजीचं बोलणं तू फार काही मनावर लावून घेऊ नकोस. मला माहिती आहे आजी तुला काय बोलली असणार आहे, त्यामुळे प्लीज या गोष्टींना सगळ्या तू अशा मनाला लावून घेऊ नको. किंवा ईश्वरी म्हणते की सर कसं नको मनाला लावून घेऊ मी, आणि मला तर ह्या गोष्टीचं वाईट वाटतच नाही आहे. मला हे गोष्ट माहीत आहे की आजी अजूनही माझ्यावर चिडलेल्या आहेत, पण तरीही त्या माझा नाचून म्हणून स्वीकार तरी कशा करणार ना, नाहीच करणार त्या स्वीकार, असं ईश्वरी पटकन अर्णवला बोलून दाखवते. कारण आपण त्यांच्या मर्जीविरोधात लग्न केलं होतं ना, हे आता अर्णवला आठवतं आणि त्यालाही वाईट वाटतं. तो म्हणतो की मिस इंदोर, एक मिनिट, मला एकच सांगायचं तुला की ना या सगळ्या गोष्टींना थोडा वेळ दे. आजीला हे सगळं पण थोडा वेळ द्यायला हवा. आजीला समजेल की तू कशी आहेस, परंतु या बाबतीत तुला थोडा वेळ द्यायला हवा स्वतःला आणि घरच्यांनाही. त्यामुळे तुला काही वाईट वाटून घेण्याची गरज नाही आहे की तुला कोणी एक्सेप्ट करतं आहे अदरवाईज नाही करत आहे. तू जशी आहेस तशी ठीक आहेस, आणि तू हे जे काही करतेस ना त्यामुळे तुला काहीच वाईट वाटून घेण्याची गरज नाही आहे. प्रत्येकाचा ओपिनियन जपण्याची तुला गरज नाही आहे. तुझ्या मनाला जे वाटतं ना मी सिंदूर तसं तू केलेस, आणि आजचं हे जे काही तुला व्रत मनापासून करायचं होतं ते तू पूर्ण केलंस, आणि त्याला देवीनेही तुला आशीर्वाद दिला, बरोबर, जसं की आजीने तुला सांगितलं होतं. मग आता त्या बाबतीत आणखी दुसरा काही विचार करण्याची गरज नाही. त्या बाबतीत तू आणखी काही जास्त विचार करू नकोस, असं अर्णव आता ईश्वरीला सांगतो. ईश्वरी आता तिथून उठून बाजूला होते आणि ती त्याच्या प्रश्नाला काहीच उत्तर देत नाही. नंतर मग तिथे ब्लँकेट असंच पडलेलं असतं. आता त्या ब्लँकेटची ती घडी घालायला लागते. त्यावेळेला ईश्वरी म्हणते की सोडा ते ब्लँकेट, आणा इथे. तेव्हा मग अर्णव म्हणतो की मिस इंदोर थांब, राहू दे, हे सगळं करण्याची आता काय गरज आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की द्या, तुम्ही द्या इथे, मी करून ठेवते, सगळं आवरते. तेव्हा अर्णव म्हणतो की मी म्हणालो ना मी आवरतो म्हणून, मग हे सगळं काय. आणि मिस इंदोर, मला कळतं आहे की तू हे जे काही असं रागाने वागतेस ना त्याच्या मागे ना तुझी नुसती चिडचिड आहे. त्यापेक्षा मिस इंदोर तू आता हे व्रत पूर्ण केलंस त्याचा आनंद मान बघू, आणि तू स्वतः इथे आरामामध्ये बस. ईश्वरी आता पटकनच तिथे त्याच्याकडे रागाने बघते. अर्णव ब्लँकेटची घडी करून त्याला बेडवर ठेवतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर तुम्हाला मी एक गोष्ट सांगू, तुम्ही ना ब्लँकेटची फार वाईट घडी घालता बघा, म्हणजे हे ब्लँकेट कसं ठेवलं तुम्ही. तेव्हा मग अर्णव आता गपचूप बसलेला असतो. त्याला माहीत असतं की ही सगळी त्याची चूक आहे, तो काही काम व्यवस्थित करू शकत नसतो. आता ईश्वरी म्हणते की नंतर तुम्हाला ना काही जमतच नाही करायला, म्हणजे प्रत्येक गोष्टी ना तुम्ही काही ना काहीतरी चुकीतच असता, प्रत्येक गोष्टीत काही ना काहीतरी तुमचं बिघडतच असतं, असं ईश्वरी आता रागारागानेच त्याला बोलून दाखवते. त्याच वेळेला मग आता हे झाल्यानंतर अर्णवला कळतं की ईश्वरी ही खूप बोलून गेली, म्हणून तोही गप्प बसलेला असतो, आणि ईश्वरीलाही वाईट वाटतं की अर्णवला मी खूप बोलून गेले. तेव्हा ती म्हणते की अर्णव सर सॉरी, ॲक्च्युली मी तुम्हाला खूप जास्तच बोलून गेली ना जरा, म्हणजे खरं तर माझा तसा हेतू नव्हता, परंतु खरंच आय एम व्हेरी सॉरी, मी तुम्हाला जास्त बोलून गेले. त्यावेळेला मग आता अर्णव म्हणायला लागतो की मिस इंदोर, तू आता नाही एरवी पण तू मला खूपच जास्तच बोलत असतेस, परंतु तुला ते समजत नसतं, परंतु तुला आता कळायला लागलं की तू एरवीही जास्तच बोलत असते. तेव्हा मग अर्णव म्हणतो की मला माहिती आहे मिस इंदोर, मीरा फार ब्लँकेटची वाईट घडी घालतो. तेव्हा मग तो असं बघत असताना ईश्वरीकडे हसत बघतो, आणि ईश्वरी पण आता त्याच्याकडे हसत बघायला लागते. दोघंही हसत असतात. तेव्हा आता फायनली ईश्वरी हसते आणि खाली बसते. अर्णव म्हणतो की फायनली मिस इंदोर हसली, तिने स्माईल केलं, हेच पाहायचं होतं मला, असं बोलल्यावर ईश्वरी त्याच्याकडे बघू लागते. अर्णव म्हणतो की मिस इंदोर, इतका काही वाईट वाटून घेण्याची गरज नाही आहे, सगळं काही व्यवस्थित आहे. मिस इंदोर, तू जशी आहेस ना तशी एकदम उत्तम आहेस, त्यामुळे कुठल्याही प्रकारचा तुला वाईट विचार करण्याची गरजच नाही आहे. आणि तुला माहिती आहे ना तिथे लावण्या आणि ते वल्लरी मामी असतात, त्यामुळे त्या बाबतीत तू काही चुकीचा विचार करू नकोस. कदाचित आजीच्या मनात त्याही काही गोष्टी टाकत असतील तर त्यामुळे आजीही लवकरच स्वीकारेल. घरात कोणी स्वीकारो न स्वीकारो, परंतु तू या घरामध्ये सगळं काही व्यवस्थित करतेस हे सगळं आता लक्षात आलं आहे, त्यामुळे उगीचच तुला काही वाईट वाटून घेण्याची गरज नाही, असं अर्णव आता बोलून दाखवतो. त्यानंतर मग ईश्वरी म्हणते की अच्छा, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे, मी सगळं काही ठीक करते ना. तेव्हा मग अर्णव म्हणतो की हो मिस इंदोर, काही चुकीचं वाटण्याची गरज नाही आहे. ईश्वरी म्हणते की सर सतत ना मला काहीतरी भीती वाटत राहते, कायम काहीतरी चिंता वाटत असते की तो कुठेतरी आहे आणि तो माझ्याकडे बघतोय. खरंच या गोष्टी ना मनाला कायम भीती देत असतात. त्यावेळेला असं ती बोलत असताना अर्णव म्हणतो की मिस इंदोर, मी असताना भीती हा शब्द मनातून काढून टाकायचा, मी असणार तर तुला कुठल्याही प्रकारची भीती नसली पाहिजे, असं आता तो तिला खात्री देतो आणि म्हणतो की मनातली भीती ना आता कायमची काढून टाक. तर इथे राकेश हा मस्तपैकी झोपलेला असतो आणि उठतो तर बघतो बाजूला अंजली पण नाही. तो म्हणतो की किती वाजलेत, म्हणून घड्याळ बघायला घेतो तर घड्याळात खूप वाजलेले असतात. उठून बसतो आणि म्हणतो की बापरे, पण इतकी गाढ झोप मला कशी काय लागली काहीच कळलं नाही, अशी इतकी गाढ झोप मला कशी लागली, असा विचार आता त्याच्या डोक्यामध्ये येत असतो.
त्यानंतर तो विचार करू लागतो की कदाचित असं झालं असेल की त्या दुधामध्ये काही मिक्स होतं का, म्हणजे इतकी तर गाढ झोप मला कधी लागणार नाही. त्या माझ्या इंदोरी जिलेबीने इतकी छान दुधाचं दूध मसाल्याचं दूध बनवलेलं की खरंच इतकी गाढ मला झोप लागून गेली. खरं तर मला रात्रीची वाट बघायची होती, म्हणजेच कोजागिरीच्या चांदण्यामध्ये माझी इंदोरी जिलेबी माझ्या मिठीत पाहिजे होती मला. पण हे नक्की काय घडून गेलं आहे? मला तरी असंच वाटतं आहे की ना नक्की काहीतरी चुकीचं घडलं आहे. हे सगळं जे काही घडलं आहे ना, ते घडण्याच्या मागे या अर्णवचा तर हात नसेल ना, मुद्दामच हे सगळं अर्णवने तर घडवून आणलं नसेल ना, असं त्याला वाटत असतं. मग नंतर तो म्हणतो की नाही, असं जर असेल ना तर मला खूप लक्ष दिलं पाहिजे. माझी इंदोरी जिलेबी ही माझीच झाली पाहिजे, ती अजिबात कोणाची होता कामा नये. आणि हो, माझ्या इंदोरी जिलेबीवर फक्त आणि फक्त माझाच हक्क आहे आणि ती अशी त्या अर्णवच्या आजूबाजूला फिरकणंही देणार नाही आहे मी. बघू आता काय करता येतं ते. तो खूप चिडलेला असतो आणि विचार करतो की नाही, आणि स्वतःचा हात असा जोरात दाबून घेतो आणि त्याची अंगठीच त्याच्या हाताला लागते आणि त्यातून थोडंसं आता रक्त यायला लागतं. आणि ते रक्त यायला लागल्याबरोबर इथे आता राकेश हा बघायला लागतो आणि म्हणतो की ईश्वरीजी, काय करायचं मला खरंच कळत नाही आहे. माझी ईश्वरी ही माझी झाली पाहिजे. तुझ्यासाठी मी रक्तही सांडायला तयार आहे आणि हे रक्तही मला गोड लागतं जेव्हा तू माझ्यासोबत असतेस. मग आता लगेचच तो म्हणतो की नाही, आता काहीतरी मला मोठा प्लॅन केला पाहिजे, जेणेकरून माझी इंदोरी जिलेबी ही कायमची माझ्या जाळ्यात अडकली पाहिजे आणि एक ना एक दिवस मी तिला माझी नक्की करून राहणार, असं तो ठरवतो. नंतर सगळेजण छानपैकी ब्रेकफास्टला बसलेले असतात. आता बाकीचे सगळे बसलेले असताना लगेच आपली अंजली आपल्या ईश्वरीचं कौतुक करू लागते. म्हणते की अरे वा ईश्वरी, नाही म्हणजे मानलं पाहिजे हा तुला. एवढं रात्रभर तू जागरण केलंस व्रतासाठी आणि आज सकाळी उठून सगळ्यांसाठी नाश्ताही बनवलास, तोही इतका उत्तम. खरंच खरंच खूप खूप छान. असं म्हणून आता सगळेजण छानपैकी ईश्वरीच्या हातचा नाश्ता करत असतात. त्याच वेळेला आता राकेश येतो आणि म्हणतो की अरे वा, गुड मॉर्निंग एव्हरीबडी. तेव्हा त्याला पाहिल्यावर ईश्वरी आणि अर्णव जराशे रागाने त्याच्याकडे बघतात. नंतर मग अर्णव हा कॉफी पित असताना राकेश त्याच्याकडे आता बघत असतो आणि मग राकेश बघत असताना आता त्याला समजतो की काहीतरी नक्कीच काहीतरी याचे इशारे चालू आहेत. आता मुद्दामच तो म्हणतो की वा वा, आज नाश्त्याला काय? तेव्हा अंजली म्हणते की हे बघा, आज मस्तपैकी ईश्वरीने इंदोरी पोहे बनवलेत या. तेव्हा तो म्हणतो की वा वा, इंदोरी पोहे, पण ना खरं तर मला इंदोरी जिलेबी हवी होती. तेव्हा मग आता लगेचच अर्णव त्याच्याकडे बघत असतो आणि ईश्वरीला माहीत असतं की इंदोरी जिलेबी म्हणजे तो तिच्या बाबतीतच बोलतोय. तेव्हा आता अर्णव म्हणतो की जिजू, काय आहे ना, जास्त गोड खाऊ नये आणि तुमच्या तब्येतीसाठी तरी आत्ता तुमची तब्येत बघता ते जास्त बरं नाही, हो का? तेव्हा मग लगेचच अंजली म्हणते की हो, अगदी बरोबर आहे. हो, जास्त गोड खाऊ नका. आणि आता जिलेबी काय, नंतर कधीतरी बनवेलच ईश्वरी. तेव्हा मग तो म्हणतो की हो हो, लवकरात लवकर मला इंदोरी जिलेबी चाखायचीच आहे. तेव्हा ईश्वरी अगदी रागानेच त्याच्याकडे बघत असते. आणि नंतर मग आता तो म्हणायला लागतो की वा वा वा, काय पोहे झालेत हां, एकदम मस्त. हां ईश्वरीजी, एकदम लाजवाब, खरंच भारी भारी चव आहे ईश्वरीच्या हातांना. खरंच ईश्वरीजी, तुमची चव अप्रतिम. असं म्हणून आता तो मुद्दामच तिला टोमणे मारत असतो आणि मुद्दामच अश्लीलपणासारखं बोलून दाखवत असतो. खरं तर हे सगळं अर्णव आणि ईश्वरी दोघांनाही कळत असतं, परंतु घरचे काही त्याच्याकडे त्या दृष्टीने बघत नसतात, त्यामुळे त्यांना काही इतकं समजत नसतं. नंतर मग आता हे सगळं होत असताना राकेश म्हणायला लागतो की खरं तर खूप खूप छान चव आहे ईश्वरीजी तुमच्या हाताला, बरं का. खरंच खूप कौतुक आहे तुमचं. अर्णव, खरंच खूप नशीब काढलेस बरं का तू. असं म्हणून मुद्दामच त्या अर्णवची पण तो खेचत असतो. त्यानंतर मग तो पुढे म्हणतो की बाकी बाकी मग काय अर्णव, असं म्हणून तो मुद्दाम त्याला चिडवत असतो. त्यावेळेला आता अर्णव म्हणतो की जिजू, ठीक आहे, तुम्ही नाश्ता करून घ्या, बाकी काही हरकत नाही. तेव्हा मग आता तो त्याला नाश्ता करायला सांगत असतो आणि अर्णवकडे तो आता बघतच राहिलेला असतो. त्यानंतर मग तो म्हणतो, अर्णव मधल्यातल्या मनात विचार करतो की ह्याचं जरा जास्तच चालू आहे नाही का. तेव्हा ईश्वरी ही तो ब्रेड घेण्यासाठी म्हणून हात पुढे करते, परंतु राकेशही त्याचंही तेच चालू होतं. राकेश पटकन त्या ब्रेडच्या निमित्तानेच ताटात हात घालतो आणि ईश्वरीचा हात आता तो पकडायला लागतो. ईश्वरी पटकन हात मागे घेते आणि नंतर मग आता अर्णव हे सगळं बघत असतो खरं तर. तेव्हा पटकन तो हात बाजूला घेऊन म्हणतो की अरे ईश्वरीजी, तुम्ही घेत होतात का ब्रेड? बरं, नाही नाही, घ्या ना घ्या, असं म्हणून तो तिला आता बोलत असतो. आणि ईश्वरीला खरं तर याचा राग येत असतो. ईश्वरी आता ब्रेड घेत असताना अर्णव स्वतः तिच्या प्लेटमध्ये ब्रेड ठेवतो आणि म्हणतो की मिस इंदोर, डोंट वरी, असं म्हणून तो तिला आता डोळ्यांनीच खुणावतो. आणि नंतर हे सगळं होत असताना सगळे एकमेकांकडे बघतच राहिलेले असतात. तेवढ्यातच आता राकेश मुद्दामच काहीतरी करायचं, हाताला हात लावून झाला, आता पायाला हात लावला पाहिजे म्हणून तो त्याचा जो हँडसेट असतो तोच खाली पाडतो मुद्दाम, जेणेकरून खाली पडेल आणि ईश्वरीला हात लावता येईल, असा त्याचा उद्देश असतो. त्याच वेळेला आता इथे
तो मागे फोन पाडतो आणि म्हणतो, "अरे रे, माझा फोन पडला." असं म्हणून तो खाली वाकतो. सगळे नाश्ता करत असताना तेव्हा तो खाली वाकत असताना ईश्वरीचा पाय खाली असतो. तेव्हा तो थोडा पुढे जातो आणि ईश्वरीच्या पायाला आता चोळायला लागतो, म्हणजेच हात लावायला लागतो. आणि हे सगळं आता ईश्वरीला खूपच इरिटेटिंग होत असतं आणि तिला त्या सगळ्याचा खूपच राग येत असतो. तेव्हा आता ईश्वरी ही अर्णवला खुणावते की हा माझ्या पायाला हात लावतोय. त्यावेळेला अर्णव म्हणतो की मी सिंदूर वॉट. तेव्हा मग ती त्याला खुणावते आणि खाली बघायला सांगते, म्हणजेच खाली बघा. त्यावेळेला आता अर्णव पटकन खाली बघतो की जेणेकरून राकेश काहीतरी करत नाही आहे ना. तेवढ्यातच इथे आता तो खाली बघतो आणि अर्णव म्हणतो की काहीच तर नाही. राकेश बाहेर निघालेला असतो आणि तो ईश्वरीकडे बघून म्हणतो की नाही नाही, फोन काही डॅमेज नाही झाला, बघू कॅमेरा बघू. असं म्हणून आता तो पटकनच कॅमेरा चालू करतो आणि समोरूनच पटकन ईश्वरीचा फोटो काढतो. तेव्हा आता तो म्हणतो की ओके ओके. आता हे सगळं पाहून अर्णव आणि ईश्वरीला खूपच राग येत असतो खरं तर. त्याच वेळेला ईश्वरीला ठसका लागतो. ईश्वरी जोरजोरात आता खोकायला लागते. अर्णव म्हणतो की मी सिंदूर काय झालं तुला, हे घे पाणी पिऊन घे. आता तिची पाठ तो थोपटायला लागतो आणि मग लगेचच अर्णव म्हणतो की ईश्वरी तू ठीक आहेस. तेव्हा मग राकेश म्हणतो की अहो ईश्वरीजी सावकाश खा सावकाश खा. असं म्हणून मुद्दामच तो तिला टोमणे मारत असतो आणि तिला खरं तर याचा खूप राग येत असतो. राकेश म्हणतो की ईश्वरीजी अहो तुमच्या हातचेच पोहे आहेत, तुम्ही व्यवस्थित शांत खा ना, म्हणजे इतके कशाला तुम्ही दचकताय. तेव्हा आता ईश्वरीजी खरंच खूप छान, नाश्ता खूप छान. असं म्हणून मुद्दाम तो तिचं कौतुक पुन्हा पुन्हा करतो. तेव्हा मग आता लगेचच पुढे आजी म्हणते की बघितलं का राकेशजी, म्हणजेच बघितलं का तुम्हाला जावई बापू किती चांगलं कौतुक करतो तो, म्हणजे तुमची किती काळजी आमच्या चिंटूला बघा, त्याच्या जिजूंची. असं तो मुद्दामच ती आता बोलून दाखवते. तेवढ्यातच वल्लरीचा फोन येतो आणि वल्लरी म्हणते की काय काय झालं. आता तिच्या चेहऱ्यावर खूप मोठे घाबरलेले भाव असतात. मग ती म्हणते की हो हो मी आत्ता लगेच निघते, नाश्ता करत होते परंतु निघते मी आता लगेच. असं म्हणून ती फोन ठेवते. तेव्हा लगेचच वल्लरीला आजी विचारते की काय गं काय झालं, इतकी घाबरली काय तू आणि इतका धक्का का बसलाय तुला. तेव्हा आजीला ती म्हणते की अहो माझी ती पुण्याची आजी नाही का, आजी ती जरा सिरियस आहे म्हणे, म्हणून तिला बघायला निघावं लागेल आणि आता निघायला लागेल मला. तेव्हा लगेचच मामा म्हणतो की बरं ठीक आहे चालेल निघतो आम्ही. मग आकाश म्हणतो की दादा शिपमेंट येणार होती. तेव्हा मग लगेच तो म्हणतो की डोंट वरी आकाश यू गो, मी बघतो काय करायचं ते. असं म्हणून आता त्या तिघांनाही तो पाठवतो आणि अर्णव म्हणतो की मामा काय असेल तर फोन कर रे. त्या तिघंही आता पटापट तयारीला निघालेली असतात. तेव्हा राकेश मनातच विचार करतो की चला बरं झालं, म्हणजे मी जो काही माझ्या इंदोरी जिलेबीबद्दल प्लॅन करत होतो ना, तो प्लॅन आता मला वर्क करायला बरं झालं, म्हणून तो खूप खुश असतो. तेवढ्यातच त्याच्या डोक्यात विचार येतो. तो म्हणतो की खरं तर आजी आणि अंजली मला ना तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. कोजागिरीची आज रात्र होती ना, तर कोजागिरीच्या रात्री छान मला कुलदेवतेने स्वप्न पडलं. मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना, मला छान रात्री स्वप्न पडलं होतं. ते हेच होतं की कुलदेवते माझ्या स्वप्नात आली, पण तेही बघा ना छान कोजागिरीच्या रात्री, म्हणजे हा काहीतरी चांगलाच संकेत असणार. तेव्हा आजी म्हणते की हो हो अगदी बरोबर. तेव्हा मग तो म्हणतो की तेव्हाच मी ठरवलं खरं तर उठल्यावर की अंजलीला आज सांगावं की आपण ना आपल्या कुलदेवतेच्या दर्शनाला जाऊया, म्हणजे कसं आहे फार मजा येईल. अंजली तुला चालेल ना. ती बिचारी काय खुशच होते, कारण तिला तिच्या नवऱ्यासोबत थोडा वेळ घालवायला भेटेल म्हणून. मग नंतर लगेचच तो म्हणतो की अंजली तू आणि आजी तुम्हीही चला माझ्यासोबत. तेव्हा आजी म्हणते की मी जावे बापू. तेव्हा मग तो म्हणतो की हो आजी तुम्ही पण चला, कारण काय ना कुलदेवतेच्या दर्शनाला, म्हणजेच आमची कुलदेवता किंवा आमच्या तिकडचा आजूबाजूचा परिसर खूप असा मोकळा नीट आहे, तेव्हा तुम्हालाही ते खूपच आवडेल. आणि कसं आहे तुम्हाला ते आवडेल देखील, तब्येत व्यवस्थित राहील तुमची, म्हणजे चला ना तुम्हालाही दर्शन मिळेलच. तेव्हा आजी म्हणते की बरं चालेल तुम्ही म्हणताय तर आपण जाऊया चालेल. अर्णव म्हणतो की आजी अंजली ताईची व्यवस्थितपणे काळजी घे. तेव्हा आता लगेचच अर्णवला राकेश म्हणतो की अरे कशाला काळजी करतोस अर्णव, मी आहे ना माझ्या बायकोची काळजी करण्यासाठी, अजिबात काळजी करू नकोस, मी व्यवस्थित घेऊन जातो आणि व्यवस्थित घेऊन येते. आणि हो माझ्या लक्षातच आलं नाही, म्हणजे आपण सगळेजण नसू तर घरात फक्त नवीन कपल असणार आहे, न्यूली वेड कपल. काय ईश्वरी आणि अर्णव दोघा जणांना जरा तरी एकांत मिळेल हो की नाही. तेव्हा आता ईश्वरी आणि अर्णव गप्पच असतात खरं तर. मग त्याच वेळेला अंजली म्हणते की काय हो तुम्ही पण जरा शांत व्हा, उगीच त्यांना ऑकवर्ड करू नका. असं म्हटल्यावर आता लगेचच अर्णव आणि ईश्वरी एकमेकांकडे बघतात आणि मुद्दामच अर्णवला बघत तो म्हणत असतो की कसला तुला एकटेपणा मिळू देतोय, बघ आता माझी काय प्लॅनिंग असणार आहे ती. आता फायनली माझी ईश्वरी, माझी इंदोरी जिलेबी ही माझी झालेली असेल. तेव्हा मग आता लगेचच राकेश हा अर्णवला म्हणतो की बरं का अर्णव, आता तुला मस्तपैकी वेळ मिळणार आहे, एकमेकांसोबत छान एन्जॉय करा, म्हणजे कसं आहे मी सगळ्यांना घेऊन जातो, तुम्ही छानपैकी एन्जॉय करा, घरामध्ये दोघंजणच असाल आणि घराची काळजी घ्या.
असं आता तो त्याला बोलायला लागतो. त्याच वेळेला मग हे बोलत असताना अर्णवला मात्र जबरदस्त असा धक्काच बसलेला असतो. अर्णव त्याच्याकडे बघतच राहिलेला असतो. त्यानंतर मग ईश्वरी देखील त्यांच्याकडे बघतच राहिलेली असते. ईश्वरीला खरं तर त्याच्याकडे बघून खूपच राग येत असतो. नंतर मग फायनली ईश्वरी विचार करते की हा माणूस आहे ना, त्याच्या मनात काहीतरी वेगळेच इरादे चालू आहेत. तेव्हा ईश्वरी अंजलीताईला सोडायला येते आणि म्हणते की अंजलीताई, तुम्ही अगदी व्यवस्थित जा बरं का. मग फक्त एकच विचार करा की सगळं काही व्यवस्थित झालं पाहिजे. तुम्ही तुमची आणि बाळाची काळजी घ्या, बाकी काही नाही. तेव्हा ती म्हणते की हो गं ईश्वरी, किती काळजी करशील, घेईन मी काळजी, नको करूस प्रॉब्लेम. तेव्हा मग आता लगेचच तो निघत असताना अर्णव त्याच्याकडे बघतो आणि अर्णव म्हणतो की व्यवस्थित काळजी करून घेऊन जा ताई, आणि मला पोचल्यावरती तू फोन करायचास बरं का, कळलं ना. तेव्हा ती म्हणते की हो चिंटू, नको काळजी करूस, करते मी फोन, काळजी नको करू, असं म्हणून आता ती त्याला समजावते. त्यानंतर आता ते गाडीमध्ये बसतात. अर्णव म्हणतो की आजी व्यवस्थित जा, काळजी घ्या, आणि मग तेही गाडीत बसून निघालेले असतात. तेव्हा ते निघाल्या लगेचच अर्णव पाटीलला कॉल करतो आणि म्हणतो की पाटील, त्यांची गाडी आत्ताच निघालेली आहे बंगल्यामधून, जरा व्यवस्थितपणे मागावर राहा आणि त्यांचे काय अपडेट्स आहेत, तो कुठे जातोय, काय जातोय, हे सगळे व्यवस्थितपणे अपडेट्स मला कळवत राहा. ईश्वरीला कळतं की अर्णवने बरोबर अगदी त्यांचा फॉलोअप घेतलेला आहे. त्यावेळेला अर्णव म्हणतो की मिस इंदोर, डोंट वरी, आजी आणि ताई कुठे कुठे जातील किंवा हा त्यांना कुठे कुठे घेऊन जातोय ना, हे सगळे अपडेट्स माझ्याजवळ अगदी व्यवस्थितपणे असतील, त्याच्यामुळे काळजी करण्याची काहीच गरज नाही आहे. तेव्हा मग आता लगेचच पुढे अर्णव म्हणतो की डोंट वरी ताई, सगळं काही व्यवस्थित होईल. त्याचबरोबर आता इथे ईश्वरी म्हणत असते की मला तर हा माणूस माहिती आहे, काहीतरी वाईट भाव मनात असल्याशिवाय याला काही कुलदेवतेचं दर्शन सुचणार नाही. ईश्वरीला जरा काळजी वाटते. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की राकेश हा गाडीच्या मिररमधून बघतो तर पाटील त्याला दिसतो. तेव्हा मग लगेच तो म्हणतो की अच्छा, म्हणजे या चिंटूने माझ्या मागावर हा पाटील लावला आहे, तर अच्छा ठीक आहे, करू दे पाटला, कर माझा पाठलाग कर, असं म्हणून आता तो गाडी फिरवत असतो आणि म्हणतो की आता असा चकवा देतो की नाही या पाटीलला, म्हणजे गेम इतका मोठा आता भयानक वळण घेणार आहे ना, आणि हा जो काही वेळ आहे तो खूप मोठं भयानक वळण घेणार आहे. आता बघ चिंटू, मी तुझं काय करतो. राकेशने आता गाडी दुसऱ्या दिशेने वळवलेली असते आणि ईश्वरी इथे स्वयंपाकासाठी पीठ मळण्यासाठी आलेली असते. आता ईश्वरी पीठ मळत असताना तिला खरं तर पाणी घ्यायला जमत नसतं. अर्णव म्हणतो की मिस इंदोर थांब, मी ओततो ना पीठ. ईश्वरी म्हणते की नको अर्णव सर, तुम्ही द्या म्हणते ना मी. अर्णव ऐकत नसतो. तो आता परातीमध्ये पीठ ओततो. आता दोघंजणही खूप एकमेकांमध्ये गुंतलेले असतात. अर्णव ईश्वरीकडे बघतच ताटात पीठ घालतो आणि पीठ इतकं पळून जातं, पाणी इतकं पळून जातं की पीठ पूर्णपणे अगदी ओलसर झालेलं असतं, अगदी त्याचं चिखलच. तेव्हा ईश्वरी त्याच्याकडे बघून म्हणते की अर्णव सर, बघितलं ना, मी तुम्हाला सांगत होते तुम्ही करू नका, तुम्हाला येणार नाही, पण तुम्ही ऐकाल तर. तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर, एकदम गप्प बसायचं. तुझ्या या नाजूकशा हाताने पीठ चांगलं दिसतंय, आणि तो तिच्या आता डोळ्यावर जे काही पीठ लागलेलं असतं कपाळावरचं ते बाजूला पुसून टाकतो. आणि ते पुसून टाकल्यानंतर आता पीठ पुसल्यावरती तो म्हणतो की मिस इंदोर, तुझ्या कपाळावर हे जे काही पीठ आहे ते बाजूला करून टाकतो, आणि तुझ्या कपाळावरची ही जी टिकली आहे ना, तीच फक्त शोभून दिसते, पीठ नाही, आणि तू ह्यातच सुंदर दिसतेस, अगदी ब्युटिफुल, असं म्हटल्यावर आता ईश्वरी त्याच्याकडे बघतच राहते. आता अर्णव आणि ईश्वरी यांचा रोमांस नेमका कसा रंगतो आणि कसे पुन्हा एकदा एकमेकांच्या प्रेमात पडत जातात, हे सगळं पाहणं अगदी रंजकतेचंच ठरणार आहे. अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.